शिक्षण मंत्री केसरकर यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय काढून ज्या शाळांची पटसंख्या 10 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी डीएड किंवा बीएड पदवीधारक बेरोजगार तरुणांना कंत्राटी तत्वावर नेमण्याचा निर्णय घेतला होता। आता केसरकर माजी शिक्षण मंत्री झाले आणि त्यांचा निर्णय सुद्धा माजीच झाला आहे। आधी पुस्तकात वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आणि आता शिक्षण विभागाशी संबंधित कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात आला असल्याने अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नेमका हा निर्णय काय, त्याचा परिणाम काय होणार, यावर व्हिडिओतून सविस्तर चर्चा करूया। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपले स्वागत करते। राज्यातील सरकारी शाळा जिथे 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या होती त्या शाळांमध्ये बीएड आणि डीएड धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती। त्यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय काढण्यात आला होता। खरं तर नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासन निर्णय घेण्यात आला होता, ज्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते। पण आता 2022 सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे। त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत। याच कारणामुळे 2024 च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असा नवीन जी.आर. फडणवीस सरकारने आणला आहे। याचा परिणाम कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता गुणवत्तापूर्ण आणि नियमित शिक्षक उपलब्ध होणार। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता कमी होणार। बेरोजगार शिक्षकांना शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी मिळणार। राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षक भरती प्रक्रियेला स्थैर्य देणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल। या नव्या निर्णयानुसार याचा सरकारी शाळांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड आणि बीएड धारक शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार नाही, तर या शाळांना नियमित शिक्षक पुन्हा शिकवू शकणार आहेत। शिक्षण हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्त्वाचे आहे। राज्य सरकारच्या या निर्णयावर तुमचे मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।